ज्या लोकांना वेळेचे महत्त्व कळत नाही त्या लोकांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला तर यापुढे तुम्ही कधीच वेळ वाया जाऊ देणार नाही। कारण आपल्याला पैसा, सोने, चांदी यांची किंमत जेवढी आहे त्यापेक्षा जास्त वेळेची किंमत आहे। जर एखाद्या माणसाला विषारी साप चावला आणि त्या व्यक्तीला वेळेवर हॉस्पिटलला घेऊन गेलं नाही तर त्या व्यक्तीकडे कितीही धन दौलत असो काहीच कामाची नाही। म्हणून जर आपण वेळेची कदर केली तर वेळ आपली कदर करेल। वेळ हे नाव घेतलं की लगेच तुमच्या डोक्यात घड्याळ येईल, पण वेळ आणि वेळ दाखवणारा घड्याळ या दोघांमध्ये खूप मोठा फरक आहे। जो व्यक्ती घड्याळात बघून काम करतो तो कधीच पुढे जात नाही, पण जो व्यक्ती आपल्या कामात एवढा मग्न असतो की त्याला वेळ कधी निघून गेली हे सुद्धा कळत नाही, तोच व्यक्ती भविष्य घडवतो। यातलेच काही महान व्यक्ती जसे बाबासाहेब आंबेडकर, गरीब घराण्यात जन्म झाला, शिकायची इच्छा होती पण शाळेत घेतलं जात नव्हतं, तरी ती व्यक्ती शाळेच्या खिडकीजवळ बसून शिक्षण घेत होता आणि असं करता करता दिवस रात्र एक करून आपल्या भारत देशाचा संविधान लिहिलं। असा महान व्यक्ती झाला आणि आज पूर्ण जगात त्याचं नाव घेतलं जातं। हे सगळं होण्यामागे एकच गोष्ट, ती म्हणजे वेळ। वेळेला त्यांनी महत्त्व दिलं। वेळ ही अशी गोष्ट आहे जी कधी कोणासाठी थांबत नाही आणि पैशाने विकत सुद्धा घेता येत नाही, ती निरंतर चालत राहते। आता हे सगळं आपल्यावर आहे, त्याच्या पाठीमागे कसं चालावं। मित्रांनो, एक गोष्ट सांगतो, आपण जीवन जगायचे म्हणजे हे असं नाही की एखाद्या गोष्टींनी बांधून ठेवल्यासारखं। आयुष्यात जे हवं ते करा, पण त्याची एक हद्द ठेवा। कारण जवान, मध्यम आणि म्हातारपण ह्यात खूप फरक आहे। आपल्याला वेळ आहे ती आताच, जवानीमध्ये हाच असा टाइम आहे जो आपल्याला एक तर चांगली वळण देतो, नाहीतर वाईट, हे आपल्या कर्मावर आहे। मध्यम आणि म्हातारपण सुखात जगायचे असेल तर आताच वेळेला महत्त्व द्या। कष्ट करा, संघर्ष करा, जोपर्यंत सक्सेस भेटत नाही। मोबाईल, रील्स, नुसते इकडे तिकडे फिरणे टाळा, स्वतःला समजायला वेळ द्या। आजचा क्षण म्हणजेच उद्याचं पाऊल। वेळेचे महत्त्व समजलं तर यश आपोआप येतं। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।